रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा क्रोधाचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी देवी
माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा आजीचे हे मज तुम्ही कृपा 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 संत जन संत जनी माया आजीचे हे मज तुम्ही कृपा अमृत वचन उत्तीर्ण ताळीने लोहे जन्म उत्तीर्ण ताळीने लोहे जन्म उत्तीर्ण ताळीने लोहे जन्म तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळकव तुका म्हणे तुम्ही उदार कृपा तुका म्हणे तुम्ही उदार कृपा शृंगारिले बाळकव तुके शृंगारिले बाळकव तुके बाळकव तुके आली मुखा वाटे अमृत वचने वाटे अमृत वचने मुखा वाटे अमृत वाटे अमृत वचन तायेने लोहे तायेने लोहे तायेने लोहे जन्मा गोपाल गोपाल जय गोपाल गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार
हॅलो गणपत बाबा आहे हा सातवडेश्वर हा आदिती हे माना आदिती हे माना तुम्ही आदिती हे माना आदिती हे माना आदिती हे माना तुम्ही कृपादान आदिती हे माना आदिती हे माना आदिती हे माना तुम्ही कृपादान आदिती हे माना तुम्ही कृपादान आदिती हे माना आदिती हे माना तुम्ही कृपादान आदिती हे माना दिले संत जन माझ्या हाती दिले संत जन माझे हाती दिले संत जन माझे हाती दिले संत जन माझे हाती आले मुखावाटे अमृत वचने आले मुखावाटे अमृत वचने दिली संत जन माझे हाती दिले संत जन माय बापे दिले संत जन
कृपा
दान दिले संत जणी माय बापे आले मुखावाटा किंवा मुखावाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कवतुके आले मुखावाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं जिहि आणिले हरिहर ब्रह्मदेवा स्वरूपी मेळविली योगिया चांगदेवा तिही केली ऐसे अवतार लीला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मूर्ती उदारा सुपाल देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौषधचरण श्रवणत्वगादीन पुराणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जन्मान्दस्य यतोऽन्वयादितर्थचार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवै मुह्यन्ति यत्सूर्यः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिस्वर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक मचाला गुरु निज चरणा 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 अहो स्वामी कृपया देवा अहो स्वामी कृपया देवा अहो स्वामी कृपया देवा
तुम्ही कृपादान दिले संत जडे माय बापे आले मुखावाटी अमृत वचने उत्तीर्णता येणे नोही जन्मी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी जमलेली भगवत भक्त भक्तिमती माता चराचरामध्ये वास करत असणारी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा रूपी शक्ती तथा अनेक विद्वत रत्न कथाकार कीर्तनकार प्रवचनकार यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत आपली ग्राम दत्ताळा ही नगरी आणि अनेक कालखंडापासून संपन्न होत असणारा हा नाम उत्सव या वर्षामध्ये सुद्धा 2025च्या सुरुवातीला अत्यंत उत्साहामध्ये आनंदामध्ये श्रीमद भागवत कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम संकीर्तन सोहळ्याच्या निमित्तानं संपन्न होतोय. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या नाम सप्ताहातील आजची 5व्या दिवशी कीर्तन रूपी सेवा योगा योगानं माझ्या वाटेला आली. विठ्ठल विठ्ठल. आदरणीय श्रद्धेय अनिल महाराज यांची ही सेवा होती. महाराजांचं नियोजन अशा प्रकारे अगदी कितीतरी दिवसापासून ठरलेलं होतं की त्यांना इथलं कीर्तन उरकून आपल्याच मलकापूरच्या स्टेशनवरून प्रयागराजला निघायचं होतं. पण त्यांच्या सहकार्यांची ती गाडी चुकलेली असल्यामुळं त्यांना आज दुपारच्या वेळेलाच त्यांच्या फोर व्हीलरनं 1200 किलोमीटरचा प्रवास पुढे करावा लागला. त्यानंतर दुपारच्या वेळेला कार्यकारी मंडळीच्या समोर हा विषय मांडल्यानंतर सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने ही सेवा माझ्या वाटेला आली. विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायच्या गाथ्यातील 3 चरणाचा अभंग असून आपल्या श्रीगुरूंच्या माध्यमातून मुखारविंदातून झालेल्या कृपेचा वर्षाव आणि त्याच्या ऋणातून उतराई न होण्याची भूमिका या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय मांडतायत. परवाच्या दिवशी आदरणीय श्रद्धेय ताईंनी खूप सुंदर अशा प्रकारे संतांचं चिंतन मांडलं. कार श्रद्धेय सुनीलजी महाराजांनी श्रीगुरूंचं चिंतन निडोबारायांच्या माध्यमातून जगद्गुरुबा यांचे चिंतन मांडलं. परंतु या साधूचं आणि श्रीगुरूंची कृपा मानवी जीवनामध्ये किती फलद्रूप असते हे चिंतन व्हावं हा एक हेतू. आणि दुसरा हेतू ही आजची ती रात्र आहे जी रात्र ओलांडल्यानंतर जी दुसरी दिवसाची सुरुवात होणार आहे. त्या दिवसाच्या सुरुवातीला तिथीनुसार जर मोजायचं झाल्यास माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे त्या दशमीच्या दिवशी श्रीमंत सद्ध जगद्गुरु तुकोबारेचा हा अनुग्रह दिन आपण मानत असतो. परंतु हा अनुग्रह जागृतीमध्ये न झालेला असताना हा स्वप्नामध्ये झाला आणि तो कृपा प्रसाद वाणीच्या माध्यमातून अमृतवचनाच्या माध्यमातून आलेला आहे. म्हणून हे चिंतन घडावं त्या हेतून आजचा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. उपासनेप्रमाणे दररोज आपल्या या ग्रामदाताडा नगरीमध्ये गेल्या 5 दिवसापासून सकाळी रोज काकडा विष्णू सहस्त्रनाम त्याचबरोबर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि पारायणाचं व्यासपीठ नेतृत्व असणारे आदरणीय श्रद्धेय पूजनीय
आमचे पंढरीनाथ बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्रद्धेय पूजनीय आपल्यावर नितांत प्रेम करणारे आपले कोडंबे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रद्धेय पूजनीय प्रभाकरजी महाराज, श्रद्धेय पूजनीय प्रदीपजी महाराज यांच्या प्रमुख प्राधान्याने या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण संपन्न होत आहे. कीर्तनाला गोडवा आणि शृंगार निर्माण व्हावा म्हणून महाराष्ट्रातील ज्या विद्वान मंडळींचं या ठिकाणी सहकार्य लागतंय त्यामध्ये आदरणीय श्रद्धेय कापसे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्रद्धेय वडसे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. ताल पटलावरील असणारे एक नामवंत व्यक्तिमत्व आदरणीय कृष्णा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावातील एक नवज्योत असणारे रत्न आमचे काटे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे प्रकाश बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी बाबा, बालगोपाल मंडळी, तरुण मित्र मंडळी व ज्येष्ठ टाळकरी मंडळी, आयोजक नियोजक सगळ्यांच्या चरणी प्रेमपूर्ण भावना समर्पित करतो. सकाळी पट्टी साफ करणाऱ्यांपासून तर चहापासून अन्नदान करणाऱ्यांपर्यंत ज्यांचं ज्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य या ठिकाणी आहे त्या प्रत्येकाच्या चरणी एकदा प्रेमपूर्ण भावना समर्पित करतो आणि यथायोग्य वेळेमध्ये आपल्या अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. ग्रंथराज ज्ञानेश्वरी काय गेल्या 3 दिवसापासून आपल्याला येणारे प्रत्येक महात्म्य अगदी सुरुवातीच्या प्रास्ताविक कीर्तनापासून पंढरीनाथ बाबांनी या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं महात्म्य आपल्याला पटवून दिलं. पण एक शब्द उभं असल्यामुळे यत् कार्य घटन असती किंवा भवन असती तस्य कारणस्य प्रतिपादना इति किंवा यत् परिहार तो आवश्यक ठरेल. भगवान परमात्म्याच्या मुखातून आलेले अलंकार म्हणजे श्रीमद भगवद्गीता. तैसे गीतेचे दूधते वत्स करुणी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. त्या कालखंडामध्ये अर्जुन रूपी वासराला निमित्त केलं आणि त्याच्या निमित्तानं भगवान परमात्मा म्हणजे भगवान कृष्ण रूपी गायीनं त्या अर्जुन रूपी वासराच्या निमित्तानं एवढं दूध दिलं. निमित्त जसं व्यवहारामध्ये वासरू असतं परंतु त्या दुधाचा आस्वाद आपलं अख्खं कुटुंब आणि अख्खी गल्ली गाव घेत असतं. अगदी त्याप्रमाणे अर्जुन फक्त निमित्त जरी असला तरी त्या भगवद्गीतेचा आस्वाद अजूनही आपण घेत आहोत आणि चंद्र सूर्य तोपर्यंत त्याचा आस्वाद त्याची गोडवी तशीच निघत राहील. पण त्या भगवद्गीता रूपी दुधावर केलेलं मंथन आणि त्या मंथनातून निघालेलं सार जर काही असेल तर ते सार म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी. विठ्ठल विठ्ठल. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आपण या ठिकाणी करतोय. अनेक विद्वत रत्न मंडळींची कीर्तनं गेल्या कालच्या दिवसापर्यंत तुम्ही श्रवण केलीत. उद्यापासून परत श्रवण करणार आहात. आजच्या यथायोग्य वेळेमध्ये आपल्याला चिंतन तुमच्या समोर मांडायचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय कृपेचं महात्म्य जास्ती करून या कृपा या शब्दावर जास्त लक्ष देत आहे त्या अभंगामध्ये. आणि संप्रदायामध्ये कृपा हा विषय असा आहे, एखाद्या अनाधिकारी माणसाला सुद्धा अधिकारी बनवण्याचं सामर्थ्य जर संप्रदायामध्ये कशामध्ये असेल तर ते श्रीगुरूंच्या, साधूच्या किंवा भगवंताच्या कृपेमध्ये असतं. विठ्ठल परमार्थाचा डामडौल करणं खूप सोपं आहे. कारण परमार्थाचा डामडौल करण्याकरता साधूच्या कृपेची गरज नाही, श्रीगुरूच्या कृपेची गरज नाही, भगवंताच्या कृपेची गरज नाही. ते आपल्याला करता येतं. चांगलं देव उभं राहण्याचं, सजवायचं, सगळ्या क्षेत्रातले देव आणून त्याच्यामध्ये बसायचे, सगळे ग्रंथ बाजूच्या अलमारीमध्ये सजवून ठेवायचे. हा डामडौल झाला पण स्वतःच्या बळावर केलेला. परंतु उपनिषदामध्ये असं वर्णन केलेलं आहे, माऊली ज्ञानोबाराय बोलतात, ज्याप्रमाणे एखादा सुज्ञ शेतकरी स्वतःच्या बळावर मे महिन्यापासून एप्रिलपासूनच पेरणी चालू करतो, ठिबक टाकतो, ड्रिंचिंग करतो, त्याला खत देतो, फवारणी करतो, कमरे एवढा पीक ते करतो. परंतु ज्ञानोबारांचं निरीक्षण बघा किती गोड आहे. ज्ञानोबाराय बोलतात त्या सुज्ञ शेतकऱ्यानं किती जरी ते पीक वाढवलं तरी सुद्धा त्या पिकाला फळं येण्याकरता त्याला वाट पाहावं लागते वसंत ऋतूची. तरी फळेशी तैची भेटी जै वसंतू पावे. ज्ञानोबाराय बोलतात अमृतानुभवामध्ये. त्याप्रमाणे शास्त्रकार वर्णन करून सांगतात, स्वतःच्या बळावर परमार्थाचा डामडौल किती करा पण जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही, साधूची कृपा होत नाही किंवा भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत आपला केलेला परमार्थ सुद्धा फळाला येत नाही. त्याच्याकरता आवश्यक असते ती कृपा. विठ्ठल तुम्ही आपण अगदी सामान्य लोक आहेत व्यवहारामध्ये, पण परमार्थामध्ये ज्यांच्याविषयी टोकाचे प्रमाण काढलेले आहेत, उदाहरणार्थ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय, ज्यांच्याविषयी जगाच्या मालकानं बोलावं, ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तव प्रत्यक्ष ज्ञानाचीच मूर्ती, परिपुससी जे अर्थी ते कडली मग. ज्ञानाची मूर्तिमंत स्वरूप म्हणजे ज्ञानोबाराय किंवा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा
सखा माझा ज्ञानेश्वर किंवा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हाचे किंवा ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य लोका पूज्यस्थानी ज्ञानोबाऱ्यांविषयी ख्याती आज त्रैलोक्यामध्ये चराचरामध्ये. सनाथाची आई कोणालाही होते, पण ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. जगामध्ये प्रेम विषय गात असताना आईविषयी जगातील प्रत्येकाने कविवर्यापासून शिक्षकापर्यंत ग्रंथकारांपासून तर सामान्य व्यवहारिक लोकांपर्यंत प्रत्येकाने आईविषयी गुणगान गायलेले आहे. पण साधू संत बोलून जातात, जरी आईचं प्रेम नितांत असेल तरी ते सुद्धा स्वार्थीच मानवलं जातं. का? कारण व्यवहारामध्ये प्रेम करणारी आई सुद्धा सख्या मुलावरच प्रेम करते. शेजारच्या मुलावर तेवढं होईल का? जर शेजारच्या मुलावर होत नसेल तर दुसऱ्या गावातल्या एखाद्या मुलावर तेवढं होईल का? नाही होणार. पण ज्ञानाबाई माझी अनाथाची माई कोणाचाच परिचय नाही. पण आळंदीमध्ये 4 वर्ष विद्यार्थी जाऊ द्या. श्रीगुरु भाऊंच्या नारळी सप्ताहामध्ये जात असताना चैतन्य महाराज देगलूरकरांच्या मुखातून ऐकलेला एक दृष्टांत. पंढरीनाथ बाबांसारखी ही जी मंडळी आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञान आराधना करण्याकरता अध्ययन करण्याकरता गेली होती, त्या कालखंडामध्ये मधुकरी नावाचा एक विषय होता. मध्यंतरी कालखंडामध्ये काही विद्यार्थी घरून गॅस आणायला लागले, स्टोव्ह आणायला लागले. श्री चैतन्य महाराज सांगायचे, 2 विद्यार्थ्यांची आपापसामध्ये चर्चा चालू होती. 2 जण एका रूम मध्ये राहत असताना त्याच्यामध्ये एक नवीन 3रा विद्यार्थी आला. पण त्याच्या विद्यार्थी येत असताना त्याला घरून येत असताना स्टोव्ह आणला. म्हटलं त्याला विचारलं 2 विद्यार्थ्यांनी, का रे बाबा स्टोव्ह आणलाय? अरे म्हटले मधुकरी भेटली नाही भेटली. म्हटले तू संप्रदायातलं शिक्षण घेऊच नको. म्हटले का? कारण इथं येत असताना सगळ्यात पहिला 2 गोष्टी पाहिजे, श्रद्धा आणि विश्वास. ज्याची ज्ञानोबाऱ्यावर श्रद्धा आहे ना, त्याच्या अंतःकरणामध्ये हा प्रश्नच निर्माण होत नाही मधुकरी भेटीन का नाही भेटीन. 750 वर्षाची चालत आलेली परंपरा आहे. हजारो लाखो विद्यार्थी तयार झाले, पण अजूनही घरची भाकरी खाऊन तयार नाही झाली. तर आळंदीच्या तीरावर त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये मधुगिरी खाऊन ती लोक तयार झालेले आहेत. आणि त्यातले 2 महात्मे आपल्या समोरच बसलेले आहेत. विठ्ठल साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय. पण ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्रामध्ये सुद्धा ज्ञानोबारायांना कोणीतरी प्रश्न विचारावा, माऊली जगाच्या पाठीवर तुम्ही अनाथांची माय झालात, चांगल्या चांगल्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन तुमच्या हातून घडलं. खरं सांगा, आमच्यासारखा एखादा कीर्तनकार लगेच तयार झाला, लोक दर्शना करता आले, आम्ही चटकन पाय जोडून उभे राहतो. पण ज्ञानोबाऱ्याची नम्रता किती आहे माहिती आहे संप्रदायामध्ये तुम्हाला? ज्ञानोबाऱ्यांकडे उठून कोणीही जावं आणि ज्ञानोबाऱ्यांना म्हणावं, माऊली तुम्ही हरिपाठ दिला, ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिली, अमृतानुभव दिला, एवढं मोठं दिव्य तत्वज्ञान आमच्यापर्यंत पोहोचवलं की या दिव्य तत्वज्ञान रूपी असणाऱ्या ग्रंथाची आवर्तन आम्ही केले. आमच्या जीवनामध्ये एवढं अमूलाग्र बदल झाला, एवढं परिवर्तन झालं की आता हरिपाठ जर घेतला नाही तर मनाला करमत नाही, आमचं मन लागत नाही. म्हटले तुमच्यामुळे आमच्या जीवनामध्ये एक परिवर्तन झालं. आज तुमचं मनापासून दर्शन घ्यायची इच्छा आहे, तुमचा सत्कार स्वागत करायची इच्छा आहे. ज्ञानोबा हे स्वाभिमानानं काय बोलतात माहिती आहे का? एखाद्या व्यक्ती मोठेपणा घेण्याकरता आपला नसला तरी लोक त्याच्याकडे पुढे पुढे करतात की आपल्याला भेटतोय ना, मान घेऊन टाका. पण ज्ञानोबा काय म्हणतात, भल्या माणसांनो ऐका, पहिली गोष्ट तुमचं काय मत आहे? हे ग्रंथ सगळे या ग्रंथांमुळे परिवर्तन झालं म्हणताय का? म्हटले हो. मग ऐका, हे ग्रंथ माझे नाहीत, हे ज्ञानोबाऱ्यांचं वाक्य आहे बरं का. लोक म्हणायला लागले, महाराज खाली स्पष्ट लिहिलेलं आहे, ज्ञानदेव सांगे, ज्ञानदेव पुसे, ज्ञानदेव म्हणे, आणि तुम्ही म्हणतायत ग्रंथ माझे नाही. म्हटले ते फक्त नैमित्तिक लिहिलेलं आहे, पण हे माझं नाही. आणि जे माझं नसतं त्याच्यावर माणसानं आपला अधिकार कधी गाजवायचा नाही. मग आहे तरी कोणाचं? ज्ञानोबांनी स्पष्ट शब्दात उत्तर देऊन टाकलं, ज्ञान गोड गम्य, ज्ञान गोड गम्य, ज्ञानदेवाला दले,
ज्ञान गुण गम्य ज्ञान गुण गम्य ज्ञान गुण गम्य ज्ञान देवाला जय ज्ञान गुण निवृत्तीने तिथले माझे हाती निवृत्तीने तिथले माझे हाती निवृत्तीने दिदले माझे हाती हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना निवृत्तीने दिले माझे हाती निवृत्तीने दिले माझे हात निवृत्तीने दिले माझे हात हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा निवृत्तीने दिलेले माझे हाती हे दादांनी दिलेलं आहे माझ्या हातामध्ये दिव्य तत्वज्ञान. बरं आमचं याच्यावर स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करावं तर मी काल तुम्हाला 2 उभ्या सांगून गेलो. ज्ञानोबारे म्हणतात भल्या माणसांनो याच्यावर अधिकार गाजवायचं जर म्हटलं तर ही रचना आमची पाहिजे आणि रचना जर आमची आहे असं म्हणावं तर त्याच्याकरता वेदांताचं तेवढं अध्ययन पाहिजे. कारण ज्ञानोबारे ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात शब्द कैसा घडीजे प्रमेय कैसे पाचडीजे अलंकार काय पे म्हणजे काय ते नेणे. एखाद्या ग्रंथाची रचना करण्याकरता शब्द कशाला म्हणतात अलंकार कशाला म्हणतात. विठ्ठल विठ्ठल शब्दामध्ये वर्णन करतात. ज्ञानोबा बोलतात ग्रंथ माझा आहे असं जर म्हणावं तर ग्रंथाची रचना मी केलेली असं म्हणावं लागेल आणि ग्रंथाची रचना मी केलेली आहे असं म्हणावं तर त्याच्याकरता शब्दाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात शब्द कैसा घडीजे प्रमेय कैसे पाचडीजे अलंकार काय ते म्हणजे काय ते नेणे. शब्द कसा घडवतात त्यावर अलंकार कशी चढवतात याचं आम्हाला काही ज्ञान नाही. पण माऊली ज्ञानेश्वरीची रचना तर तुम्ही केली नाही हे तर तुम्हाला मान्य असेल ना. ज्ञानोबा म्हणतात मान्य आहे पण त्याच्याबद्दल सुद्धा माझं काय मत आहे. ज्ञानोबांनी परत उभी दिली सायकडियाची बाहुली चालविता सूत्राचे चाले तैसा माते दावित बोले स्वामी तो माझा. ज्ञानोबांनी एक दृष्टांत दिला सुंदर. ज्ञानोबा बोलतात तुम्हाला ते सायकडियाचा खेळ माहित आहे का. पूर्वी ते कठपुतल्यांचा खेळ चालायचा गावोगावी. एखादा तो खेळ खेळवणारा असायचा. धागे त्याच्या बोटाला राहायचे आणि खाली त्या धाग्यांना ते कठपुतल्याला बांधलेले असायचे. जसं जसं त्या बोटांनी आकार हलवावा जसं जसं बोटांनी हालचाल करावी तशी ती खालची बाहुली जी होती ना ती नाचायची. मला सांगा जर त्या नाचवणाऱ्यानं आपली हालचाल बोटांची केलीच नाही तर ती बाहुली नाचणार का. तिला नाचवणारं कोणीतरी सूत्रधार आहे. ज्ञानोबाने निरीक्षण केलं आणि ज्ञानोबारे बोलतात सायकडियाची बाहुले चालविता सूत्राचे चाले. त्याला चालवणारा सूत्रधार आहे तसा आम्हाला चालवणारा सुद्धा कोणीतरी सूत्रधार आहे. तैसा माते दावित बोले स्वामी तो माझा. मग ज्ञानोबाऱ्यांचे स्वामी कोण. ज्ञानोबाऱ्यांचेच नाही अख्ख्या विश्वाचे स्वामी एकच आहे. सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दाता स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार
एवढा मुद्दा विस्तारानं एवढ्या करता सांगावा लागला. फक्त ज्ञानोबाराय शेवटी थकून बुजून सांगतात, बाबांना तुम्हाला कळत नाही का? मी एका शब्दात सांगू का? ज्ञानोबाराय म्हणतात, आमच्या परमार्थामध्ये लोक जी येऊन आमच्या चरणावर नतमस्तक होतात याचं श्रेय आम्ही आमच्याकडून घेतात, आमच्या श्रीगुरूंकडे देतो. त्याचं कारण आमच्यावर झालेली श्रीगुरूंची कृपा, म्हणजे आजची ही आमची अवस्था आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. गुरुचा कृपा प्रसाद म्हणजे आमची ही आजची अवस्था आहे. म्हणून हा कृपेकरता फक्त मुद्दा विस्ताराने सांगावा लागला. आणि ज्ञानोबराय जर कृपेचा विस्तार एवढ्या महत्वाकांक्षी करत असतील तर संप्रदायामध्ये जोपर्यंत कृपा श्रीगुरूंची, साधूची किंवा भगवंताची होत नाही तोपर्यंत आपला परमार्थ कधी फळाला येत नाही. तसा कृपेचा जर विस्तार करायचा म्हटला, कृपा ही 3 प्रकारांना आपल्याला पाहण्याकरता मिळते. कायिक कृपा, वाचिक कृपा आणि मानसिक कृपा. त्याच्यामध्ये कायिक कृपेचे अजून 3 प्रकार पडतात. हस्तकृपा, आलिंगन कृपा आणि नेत्र कृपा. काय सांगितले? 3 प्रकार आहे. कायिक कृपा, वाचिक कृपा, मानसिक कृपा. त्याच्यामध्ये कायिक कृपेचे अजून 3 प्रकार पडतात. हस्तकृपा, आलिंगन कृपा, नेत्र कृपा. त्याच्यामध्ये हस्तकृपेचं आपण चांगलं उदाहरण बघितलं. रेड्यामुखी वेद बोलविला, ज्या ज्ञानोबारायांची ख्याती आपण ऐकली त्या ज्ञानोबारायांच्या रेड्याच्या मस्तकावर हात पडला तर काय झालं? ओंकार मूळ शब्द प्रणवाचा वेदांताची शब्द उच्चारण त्या ठिकाणी रेड्याच्या मुखातून निघायला लागली. कशाचं लक्षण आहे? सद्गुरूंच्या, श्रीगुरूंच्या किंवा साधूंच्या हस्तकृपेचं उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला पाहण्याकरता मिळते. ही हस्तकृपा आहे. कारण आपण बघितलं, आदरणीय श्रद्धेय सुनील महाराजांनी सांगितलं, जगद्गुरु तुकोबारायांनी निडोबारायांवर केलेली हस्तकृपा आपल्याला त्या ठिकाणी पाहण्याकरता मिळते. दुसरी कृपा आहे आलिंगन कृपा. आलिंगन 2 ठिकाणी दिलेलं आहे दिव्य तत्वज्ञानाचं. एक रामकथेमधलं आलिंगन आहे जे प्रभू श्रीरामचंद्रांनी हनुमंतरायांना दिलं, आणि दुसरं महाभारताच्या कुरुक्षेत्राच्या रणांगणाच्या भूमीवरचं दिव्य आलिंगन आहे जे भगवान परमात्म्याने अर्जुनाला आलिंगन दिलं. रामायणातलं आलिंगन एवढं दिव्य आहे की ते आलिंगन दिल्यानंतर, ज्याप्रमाणे आधी आपण अर्जुनाचं आलिंगन बघू, ज्ञानोबाराय किती गोड वर्णन करतात. मग सावडा सकंकुनु बाहू पसरुणी दक्षिणू, मग आलिंगेला स्वचरणू भक्तराज, मग हृदया हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले, मग द्वैतन मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, हे हृदयचे ते हृदय घातल्याकरता आलिंगन दिलं. हनुमंतरांचं जीवनचरित्र आम्हाला काय सांगते? आपण जर नामचिंतन केलं ते परमात्म्यापर्यंत पोहोचेलच असं आपल्याकडे एकही शाश्वत प्रमाण नाही किंवा पुरावा नाही. पण ज्यावेळेस हनुमंतराय नामचिंतन करतात तर ज्यांनी रामकथेची रचना केली तेच गोस्वामी तुलसीदास बाबा हनुमंतरायांचाही जीवनचरित्राचा पुरावा देतात. तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख विसरावे, अंत काल रघुबर पुर जाए, जहाँ जन्म हरि भक्त कहाए, और देवता चित्तन धरई, हनुमत से सर्व सुख करई. राम सिया राम, राम सिया राम, राम सिया राम, सिया तुमरे भजन राम को पावे. हस्तकृपा आपण बघितली, ही आलिंगन कृपा आहे. आणि तिसरी नैत्र कृपा आहे. हस्तकृपा आणि आलिंगन कृपा होण्याकरता किमान संयोगाची गरज आहे, म्हणजे स्पर्शाची आवश्यकता आहे. परंतु नैत्र कृपा होण्याकरता संयोगाची किंवा स्पर्शाची गरज नाही. श्रीगुरूंना नुसतं चांगल्या दृष्टीने आपल्याला निहाळलं तरी कृपा होते, साधूंनी उत्तम दृष्टीने आपल्याला निहाळलं तरी कृपा होते, आणि भगवंतानं चांगल्या दृष्टीने आपल्यावर नुसतं बघितलं तरी सुद्धा कृपा होते. आणि याकरता चांगली 2 उदाहरणं तुमच्या समोर मांडतो. एकदा हाताने टाळी वाजवून भजन करा. विठ्ठल भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांचे जे शिष्य आहेत त्यातले 2 शिष्यांचे उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर मांडतो, तुमच्या समोर मांडतो. पहिलं उदाहरण आहे त्रोटकाचार्यांचं. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांचे जेवढे शिष्य आहेत तेवढ्या शिष्यांमध्ये एक शिष्य आहे त्रोटक. तोत्र बोलायचा व्यवस्थित बोलता येत नव्हता म्हणून त्याला त्रोटक म्हणायचं. परंतु साधूचं अंतःकरणच एवढं निर्मळ असतं, एवढं प्रामाणिक असतं की साधू संतांनाच बोलावं लागलं. कदाचित एखाद्या वेळेस
मायबापाचं प्रेम कमी पडेल परंतु साधूचं कमी पडणार नाही. आणि तशी अनुभूती आहे. साधू संत बोलतात, केले उपकार सांगू मी काय, बाप न करे ऐसे माय, धरले त्यांच्या देखील पाय. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसे माय. मग त्या साधू संतांचे उपकार बघा. तो त्रोटक तोत्रा बोलायचा. त्याच्या सोबत असणाऱ्या पाठशाळेमधले सगळे विद्यार्थी त्याच्यावर हसायचे, पण श्री गुरु सोडून. रोज त्या विद्यार्थ्यांना वाटायचं हा येऊच नाही, परंतु श्री गुरूंना वाटायचं की जोपर्यंत हा येत नाही तोपर्यंत आपल्याला क्लास चालू करायचा नाही. चांगल्यांना कोणालाही शिकवता येईल, परंतु ज्यांना काही येत नाही त्यांना सुद्धा आपल्या पदरामध्ये घेऊन कुरवाडून शिकवतात. त्यांना संत असं म्हणत असतात. विठ्ठल प्रसंग आहे. विद्यार्थ्यांनी सगळी ग्रंथ लावलीत, आसनं लावलीत आणि सगळे विद्यार्थी येऊन त्या ठिकाणी शंकराचार्यांना म्हणतात, गुरुजी सगळी विद्यार्थी येऊन बसलेली आहे, तुमचं सुद्धा आसन लावलेलं आहे, ग्रंथ लावलेला आहे, तुमच्या चरणावर सविनय विनंती आहे, कृपया तुम्ही या आणि ग्रंथ आम्हाला सोडून सांगा. शंकराचार्यांनी पहिला प्रश्न विचारला, त्रोटक आलाय का? मनातल्या मनात विद्यार्थ्यांची चर्चा झाली. आम्ही एवढे चांगले श्लोक बोलतो, कुठं चुकत नाही, अगदी स्पष्टरित्या बोलतो, आमचं काही कौतुक नाही, आणि ज्याला सुद्धा व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही त्याच्याविषयी विचारतायत. म्हटले तू आला का? नाही आला म्हटले अजून. ठीक आहे म्हटले, त्याला येऊ द्या, तो आल्याशिवाय पाठ चालू होणार नाही. परत वाईट वाटलं विद्यार्थ्याच्या मनामध्ये. तेवढ्यामध्ये त्रोटक धावत आला, गुरुजींच्या चरणावर नतमस्तक झाला, प्रणाम केला आणि म्हटले, गुरुजी माफ करा, काही कारणास्तव मला लवकर येता आलं नाही. ठीक आहे म्हटले, त्रोटका उशीर झाला ना, पण एक काम कर. म्हटले काय? आजच्या दिवशी पंचदिशीचा पाठ तू पूर्ण कर. त्रोटक मनातल्या मनात विचार करतोय, आपल्याला व्यवस्थित बोलता येत नाही, साधं एक वाक्य बोलायला गेलो तरी सगळा क्लास माझ्यावर हसतो, ओरडतो, काय गरज आहे तुला, मागे बसत जाईन. आज गुरुजी म्हणतायत की हा क्लास तुला पूर्ण करायचा आहे, गुरुजी उशिरा आलो म्हणून मला शिक्षा देता की काय? म्हटले तसं नाही त्रोटका, पण आजचा पाठ तू पूर्ण करावा अशी माझी आंतरिक इच्छा आहे. आता बोलणारे भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य, त्यांच्या शब्दाला टाळावं तरी कसं? नम्रतेनं परत एकदा विनंती केली आणि चरणावर नतमस्तक झालेत. आसनाजवळ गेले, आसनाला वंदन केलं, ग्रंथाला वंदन केलं, आसनावर विराजमान झाले, परत ग्रंथावर वंदन केलं आणि नंतर आता ग्रंथातला तो पंचदिशीचा त्या दिवशीचा पाठ पूर्ण करणार. तेवढ्यामध्ये एकदा शेवटची दृष्टी श्रीगुरूंकडे टाकावी म्हणून एक नजर शंकराचार्यांच्या नजरेला नजर लावली. आणि शास्त्र असं सांगतं, विद्यार्थी जर घेणारा असेल, श्रीगुरु किंवा साधू जर खरोखर देणारे असतील तर त्यांना संयोगाची गरज नाही. ज्ञानोपराय ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, पुढा स्नेह पाजरे, मागा येते अक्षरे, शब्दपाठी अवतरे आधी कृपा. जर विद्यार्थी उत्तम अवस्थेत असेल तर त्या ठिकाणी शब्दांना महत्व राहत नाही, आधी स्नेह त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि स्नेह एकदा निर्माण झाला की शब्द पाठांतर करायची गरज नाही. ज्ञानोपराय बोलतात, पुढा स्नेह पाजरे, मागा येते अक्षरे, शब्द पाठी, शब्द हे पाठी मागे, आधी कृपा, आधी कृपेचा वर्षाव होतो. त्याचप्रमाणे शेवटची नजर टाकल्या शंकराचार्यांच्या एवढ्या कृपेचा वर्षाव झाला की रोज तुटत तोत्रा बोलणारा त्रोटक, पण अस्सल वेदांतपूर्ण वाणीनं त्या दिवशीचा पाठ त्यांनी पूर्ण केला. कशाचं लक्षण? श्री गुरुच्या कृपेचं लक्षण. विठ्ठला आचार्यांची नेत्रकृपा. या शंकराचार्यांचे एक दुसरे शिष्य होते, हस्तामलकाचार्य. भिक्षा मागण्याकरता गेले एकदा भगवत पूज्यपाद शंकराचार्य. ज्या घराच्या समोर उभे राहिले, भिक्षा आणली. मावशीने एका पात्रामध्ये भिक्षा आणली, ताटामध्ये वाढली, निघून जाणार तेवढ्यामध्ये मावशी म्हटल्या, महाराज. म्हटले काय काय करता हो तुम्ही? म्हटले काही नाही, 5 घराच्या समोर भिक्षा मागायची, भेटली तर ठीक, नाही तर 6व्या घराच्या समोर जायचं नाही आणि उर्वरित वेळेमध्ये भगवंताचं चिंतन करायचं. म्हटले ठीक आहे. महाराज एक काम करता का आमचं? म्हटले काय? आमच्या घरचं एक लेकरून येता का म्हणे तुमच्या सोबत? शंकराचार्य मनातल्या मनात म्हणायला लागले, लोकांना नवसं करून पोरं होत नाही आणि पोरदान करायच्या मागे. म्हटले काय झालं असं? कशा करतात मुलगा सोबत न्यायचा असं म्हणून तुमच्या अंतःकरणात विचार निर्माण झाला. म्हणजे काय करायचं तरी काय अशा मुलाला घरात ठेवून? म्हटले म्हणजे जन्माला आला तेव्हापासून हसत नाही, रडत नाही, बोलत नाही, किती त्याला हसवण्याचा प्रयत्न केला तरी हसत नाही. एकदा लाईटायला पाहत बसला की 6-6, 8-8, 12-12 तास फक्त लाईटच पाहत बसतो. कुठलीच क्रिया त्याच्याकडून पाहण्याकरता भेटत नाही. जडमूड अवस्थेतील लेकरू आहे. म्हटले काय करायचं घरात ठेवून? शंकराचार्य म्हटले, व्यवहाराचा नियम आहे,
की किमान एखादा बालक जन्माला आल्यानंतर रडतो तरी. व्यवहारातला काय नियम आहे? बालक जन्माला आल्याला हसतं का रडतं? ओ मावशी, आ रडतो. तू मावशी आहे का? रडतो, बरोबर आहे का नाही? आणि समजा नाहीच रडला तर मग नाहीच रडला तर मारून 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 का होईना त्याला रडवण्याकरता प्रयत्न केला जातात. महाराज, शोकांतिका अशी आहे, कलियुगामध्ये ज्याचा जन्म रडण्यापासून होतो तो माणूस आयुष्यभर हसण्याकरता प्रयत्न करतो. याचं वाईट वाटतंय. विठ्ठल बालक आणलं त्या मावशीनं बाहेर. शंकराचार्यांनी हातामध्ये बालकाला घेतलं आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. का रे बाबा, शास्त्र असं सांगतं, आम्ही अध्ययन केलेलं आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनःष्टाणींद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षती. भगवंताचा जर अंश असेल तर भगवंताचं स्वरूप कसं आहे? भगवंत सांगतात, रामायणामध्ये गोस्वामी तुलसीदास बाबा वर्णन करतात, जो आनंद सिंध सुख रासी से करते त्रैलोक सुपासी. जो सुख धाम राम सनामा अखिल लोक दायक विश्रामा. जो सुखधाम, जो सुखाचं धाम आहे, नवे नवे जो आनंद सिंध सुखरासी, जो आनंदाचा सिंधू आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. शास्त्रकार सांगतात, जो सदचित आनंद स्वरूप आहे असा परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याचा जर तू अंश असेल, किमान -10% तरी आनंद तुझ्यामध्ये पाहिजे ना. आणि तू जडमूळ अवस्थेमध्ये आहे. का हसत नाही म्हटले तू? का रडत नाही? बाकीच्या व्यावहारिक गोष्टी जाऊ दे म्हटले, तू लहान आहे अजून, पण हसत का नाही, रडत का नाही? ज्या बालकानं जन्माला आल्यापासून एक सुद्धा क्रिया केली नाही, शंकराचार्यांनी हातात घेतल्यानंतर शंकराचार्यांच्या नेत्राची नेत्र एकत्र झाली आणि प्रश्न केला ना, त्यावेळेस ते बालक बोलायला लागलं. म्हटले, महाराज, तुमच्या दोघही प्रश्नाचं उत्तर देतो शांत चित्तानं ऐका. म्हटलं, काय म्हणणं आहे तुमचं? का हसत नाही? म्हटले, एका वाक्यात सांगू का? म्हटले, ज्या कुटुंबामध्ये मी जन्माला आलोय, म्हणे या लोकांमध्ये अशी कोणती क्वालिटी आहे की मी यांच्याकडे पाहून हसायला पाहिजे? आणि तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, का रडत नाही? महाराज, जन्माला आलो तेव्हापासून बघतोय. म्हटले, सकाळी उठल्यापासून यांच्या प्रपंचाची किटकिट चालू होती तर रात्री झोपेपर्यंत हे स्वतः रडत असतात. त्यात मी अजून माझं रडणं ऍड करू का? त्यापेक्षा शांत चित्तानं चिदात्म स्वरूपामध्ये राहिलेलं बरं आहे. त्या तत्वज्ञानाचं बोलणं ऐकून भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांनी मग त्याला महत्वाचा प्रश्न केला. कस्तोम शिशो कस्य कुतोसी गंता किम नाम ते तम कुता गोतोसी ये तन्मयोक्तम गदचार भक्तन्मत प्रीत ये प्रीत विवर्धिनोसी. कस्तम शिशो, हे शिशो बालका, कस्य कुतोसी गंता किम नाम ते तम, तुझं नाव काय, तू कुठून आला, तू कुठं जाणार आहे? त्या बालकानं तेवढ्याच अस्सल वेदांत पूर्ण वाणीनं ते शंकराचार्यानं उत्तर दिलं. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण न क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी गृहिम मनस्तो भिक्षुर्ण चाम निज बोध रूपा. मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, मग आहे तरी कोण? मी चिदात्म स्वरूपामध्ये राहणारा भगवंताचा एक अंश आहे. मुद्दा खूप विस्ताराचा आहे, खूप चर्चा दोघांची आहे, त्यांचं एक विशिष्ट पाठच वेदांतानं मांडलेला आहे. मला मुद्दा फक्त एवढा सांगायचा आहे, जे बालक जडमूड अवस्थेतलं होतं, जे हसतही नव्हतं, जे रडतही नव्हतं, ते वेदांताची वाणी बोलायला लागलं. कशाचं लक्षण आहे? फक्त आणि फक्त आचार्यांच्या नैत्र कृपेचं. विठ्ठल हस्तकृपा आपण बघितली, आलिंगन कृपा बघितली आणि नैत्र कृपा बघितली. ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे त्या तुकोबरांच्या जीवनामध्ये सुद्धा कृपेचे 2 स्त्रोत आहेत. पहिला स्त्रोत, एक धरणेकरी गेला होता म्हटले ज्ञानोबाऱ्यांकडे, तर ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं होतं, बाबा सध्या इथं नको थांबू, तू तुकोबरांकडे जा. आता तुकोबरांकडे धरणेकरी गेल्यानंतर तुकोबरांनी मनातल्या मनामध्ये पहिला प्रश्न निर्माण केला, काय ज्ञानेश्वरी उने जिही पाठविले धरणे. पण ज्या अर्थी पाठवला त्या अर्थी निश्चितच या धरणेकराच्या स्वरूपानं ज्ञानोबाऱ्यांनी आपल्या कृपेचा वर्षाव माझ्याकडे पाठवला की कुठं ना कुठं तुम्ही अधिकारी आहात. पहिला कृपेचा वर्षाव. आणि ज्ञानोबाऱ्यांच्या तुकोबराच्या जीवनामध्ये कृपेचा दुसरा स्त्रोत म्हणजे त्यांचे श्रीगुरु बाबाजी चैतन्य. एवढा अधिकार आहे जगद्गुरु तुकोबराचा, एवढा अधिकार आहे.
आपल्याला डोळे उघडे असताना श्रीगुरु भेटत नाही, आपल्याला डोळे उघडे असताना साधूंची भेट होत नाही. परंतु तुकोबारायांचं ऐश्वर्य परमार्थातलं एवढं आहे, डोळे बंद असताना श्रीगुरूंकडे जाण्याची गरज भासली नाही. मग श्रीगुरु स्वतः त्या ठिकाणी आलेत आणि हस्तकृपा केली. बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिलेला निज असते. सत्यगुरुराय कृपा मज केली. अभंगातलं दुसरं चरण वाचा. सापडिले या शब्दाचा अर्थ वेगळा होतो आणि सापडविले या शब्दाचा अर्थ वेगळा होतो. सापडविले वाटे जाता, सापडिले म्हणजे काय, जाता जाता अचानक एखादी वस्तू आपल्या डोळ्याला दिसणं म्हणजे सापडणं. पण एखादी वस्तू शोधत शोधत जाणं आणि नंतरचे डोळ्याला दिसणं त्याला सापडिले नाही म्हणत, सापडविले. तसं तुकोबाराचा अधिकार एवढा मोठा आहे की बाबाजी चैतन्याला त्यांना सापडवायची इच्छा निर्माण झाली. एक सोपं वर्णन करून सांगतो. एरवी तुकाराम महाराजांमध्ये जर बाह्य लक्षणाने विचार केला तर काहीच फरक नाही. तुकाराम महाराज संसार करतात, तुकाराम महाराज व्यवहार करतात आणि तुकाराम महाराज परमार्थ करतात. मग आपल्यात आणि महाराजांमध्ये काय फरक आहे? आपणही संसार करतो, आपणही उद्योग करतो आणि आपणही परमार्थ जे आर्थिक कथा कीर्तन आहे त्या अर्थी करतो. मग तुकाराम महाराज संसारिक आहे, उद्योगी आहे, परमार्थिक आहे. आपणही संसारिक आहोत, उद्योगी आहोत, परमार्थिक आहोत. मग जर तुकाराम महाराजांच्या आपल्या जीवनातल्या सगळ्या क्रिया सारख्या आहेत, मग देव त्यांच्या घरी जाऊन कामं करतो, आपल्या स्वप्नातही येत नाही. क्रिया जर सारख्या आहेत तर अडलंय कुठं? एकांतात चिंतन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, क्रिया जरी सारख्या असल्या तरी क्रिया करण्याच्या पद्धतीमध्ये भिन्नता आहे. तुकोबाराच्या जीवनामध्ये प्रयत्नानं केला जायचा तो परमार्थ आणि प्रालब्धानं तुकोबाराचा व्हायचा तो संसार. आपण प्रयत्नानं करतो तो संसार आणि चुकून प्रालब्धानं आपल्या हातून घडतो तो परमार्थ. म्हणून भेटणाऱ्या फळामध्ये भिन्नता. विठ्ठल प्रयत्नानं प्रपंच असल्यामुळे आपल्याला डोळे उघडे असतानाही साधू भेटत नाही आणि तुकोबारांना डोळे बंद असताना सुद्धा त्या ठिकाणी श्रीगुरूंच्या कृपेचा वर्षाव झाला. आणि त्या कृपेचा वर्षाव होत असताना आम्ही याची अनंत कालखंडापासून वाट पाहत होतो, पण आज ते कृपेचं दान आम्हाला न मागता प्राप्त झालं. याचाच अनुभूती तुकोबारे व्यक्त करतात अभंगाच्या पहिल्याच. आजची हे मज तुम्ही कृपादान, आजची हे मज तुम्ही कृपादान, मज तुम्ही कृपादान, आजची हे मज तुम्ही कृपादान. दिले संत जना माया, दिले संत जना माया बाबे, आले मुखावाटे अमृत वचन, आले मुखावाटे अमृत वचन. दिले संत जना माया बाबे, दिले संत जना माया बाबे, आले मुखावाटे अमृत वचन, आले मुखावाटे अमृत वचन. आजीचे हे मज तुम्ही कृपादान, दिले संत जने माये बापे. आता एका शब्दावर परत थोडस लक्ष केंद्रित करा. तुकोबाराचं या ठिकाणी शब्द रचना करताना किती गोड केली. फक्त कृपेचा वर्षाव झाला नाही, कृपा दान म्हटलं. याचा अर्थ कृपा ही मागून भेटत नसते, कृपा ही दान आहे आणि दान हे मागल्यानंतर भेटत नाही. द्रोणाचार्यांच्या जीवनचरित्राचा जर अभ्यास केला तर लक्षात येईल, स्वतःच्या लेकरानं कितीतरी वेळेस प्रयत्न केला की बाबा तुम्ही मला चिरंजीवी भव म्हणून असा कितीतरी वेळेस तुम्ही मला आशीर्वाद दिला, पण विजयी भव याच्याकरता मी कधीपासून अपेक्षा करतोय, परंतु हा आशीर्वाद कधी तुम्ही दिला नाही. द्रोणाचार्यांनी एकच उत्तर द्यावं की बाबा मला जे द्यायचं आहे ते माझ्या मनाच्या प्रसन्नतेवर आहे. आणि दान हा एक असा विषय, दान हे समोरच्याला मागून भेटत नसतं, समोरच्याच्या अंतःकरणाच्या प्रसन्नतेवर अवलंबून असतं की आपण याला द्यायला पाहिजे का. आणि प्रसन्नतेनं जे दिलं जातं त्यालाच दान म्हणत असतात, बाकी मागून जे घेतलं जातं ना त्याला भीक म्हणत असतात. विठ्ठल साधू संतांचे उत्तर आहे की सगळ्या बारीक गोष्टी आपल्याला सांगितल्या. काल महाराजांनी काय सुंदर वर्णन केलं. निवडोबारे ते एक वर्णन करून सांगतात की तेनेची पंथे चालो जाता. सकारात्मक शब्द आहे, ची पंथे न पडे गुंता कोटे काही. कारण आम्ही आधी अनुभवलं की ज्या वेळेस आम्ही स्वतः मार्ग शोधण्याकरता गेलो की आम्ही एवढी सबळ नाही, आम्हाला तो मार्ग शोधता आला नाही, आम्हाला तो मार्ग दिसला सुद्धा
नाही. वेदांत शास्त्रानं ते एवढं सुंदर गोड वर्णन करून टाकलंय. तुम्ही एकदा कृपेच्या सानिध्यात जर गेलात तर कृपेचं सानिध्य कसं असतं? आभामंडल माहिती आहे का तुम्हाला? आभामंडल संत किंवा भगवंताचे फोटो ज्यावेळेस आपण बघत असतो तर त्या फोटोच्या मागं असं गोल आकाराचं काहीतरी फिरताना दिसतं आपल्याला, चक्र म्हणतो आपण सामान्य भाषेत. त्याला उपनिषदांच्या भाषेमध्ये आभामंडल म्हटलं गेलं. आभामंडल म्हणजे काय? ज्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्यांकडे ग्रास्पिंग पॉवर असते ना, आकलन शक्ती असते, तसे परमात्म्याचं ते आभामंडल आहे. भक्त दिसला की ते आपोआप त्याला आपल्याकडे कॅप्चर करत असतं. तसं साधूच्या सानिध्यामध्ये तुम्ही गेलात की साधू आपोआप आपल्याजवळ येतात आणि आपल्याजवळ केल्यानंतर काय करतात? आपल्यातील दोष बाजूला सारून उत्तम पुरुष बनवण्याकरता साधू कारण ठरवतात. एक वेदांत शास्त्रातलं सुंदर प्रमाण आहे. एक सूत्र असं सांगतं, गंगावत गज गंडवत गगनवत गांगे येवत गे येवत ये पापम क्षमयंती संगती व्रताम एदान शृंगारिनो येषाम चित्तम अतीव निर्मलतरम येषाम न भग्नं व्रतम ते सर्वान सुखयंती प्रतिदिनम ते साधो हो दुर्लभा गंगावत गज गंडवत गगनवत गांगे येवत गे येवत. समजलं? समजलं की नाही? नाही परत सांगू? म्हणजे मराठीत सांगू की असंच सांगू? मराठीत सांगू. गंगावत साधू कसे असतात? गंगावत. गंगा नदी काय करते? ये पापम क्षमयंती संगती व्रताम, तिच्या संगतीमध्ये आलेल्या जीवाचं पापाचं क्षालन करते. तसं साधूचा स्वभाव काय? साधूचा स्वभाव हाच आहे की साधूच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर तुमची इच्छा असो अथवा नसो तुमचे दोष बाहेर सांडतात आणि तुमच्या सुप्त गुणांना वाव देतात. आदरणीय श्रद्धेय पूजनीय, त्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करतायत. श्रद्धेय महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या बालवयामध्ये आपल्याला हा म्हणण्याचा अधिकार नाही की उपजताच ज्ञानी हे वर्म जाणूनी, हे फक्त ज्ञानोबा मुक्ताबाई विषयीचे प्रमाण आहे. पण आपल्याला हे ज्ञान प्राप्त करण्याकरता कुठेतरी जावं लागतं. आणि शास्त्राचं असं मत आहे, अमंत्राक्षरम नास्ती नास्ती मूलमनौषधम अयोग्य पुरुषाणास्ती योजकस्तत्र दुर्लभा. अयोग्य पुरुष या जगाच्या पाठीवर असा एकही पुरुष नाही की ज्या पुरुषामध्ये काहीतरी उत्तम गुणधर्म नाही. फक्त त्याच्यातला गुणधर्म शोधून त्या गुणाला वाव देणारे श्रीगुरु फार दुर्लभ आहे. मी नेहमी तुम्हाला सांगत आलो, योग्य वेळेला योग्य माणसाचा हात जर हातात पकडता आला नाही तर आयुष्यभर चुकीच्या लोकांची पाय चाटायची वेळ आपल्यावर येत असते. योग्य वेळेला योग्य माणसाचा हात हातात पकडता यायला पाहिजे. श्रद्धेय महाराजांनी बालवयामध्ये त्यांच्या आई वडिलांच्या मार्गदर्शनामध्ये अशा श्रीगुरूंचा हात पकडला की आज या वयामध्ये, खेळण्याच्या वयामध्ये आपल्यासारख्यांना त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं लागतं. श्रीगुरूंची, आचार्यांची कृपा असते, साधूची कृपा असते. त्या कृपेमध्ये फार मोठं सार दडलेलं असतं. म्हणून या कृपेचा वर्षाव व्हायला पाहिजे. तुकोबारायांवर या कृपेचा वर्षाव झाला आणि तुकोबारे स्वाभिमानानं बोलायला लागले, आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संत जनी मायबाप. हे मायबाप स्वरूपात असणाऱ्या संत जनांनी या कृपेचा वर्षावर आम्हाला केला. पण तुकोबाराय हा कृपेचा वर्षाव होत असताना कोणत्या ना कोणत्या निमित्तानं कृपा येत असते. ही कृपा तुमच्या वाटेला कोणत्या निमित्तानं आली, कशाच्या माध्यमातून आली, त्याचं उत्तर तुकोबारांनी दिलं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. आजीची हे मुखा वाटे अमृत वचने, आई मुखा वाटे अमृत वचने, आई मुखा वाटे अमृत वचन, आई मुखा
आली मुखावाटे अमृत वचन, उत्तीर्णता येणे नोहे जन्मे, या जन्मात सुद्धा त्यांच्या ऋणातून उतरही होता येणार नाही. एवढी अमृत वचन आली. मुखावाटे अमृत वचन. काय काय मुखावाटे अमृत वचन आली? एक सांगू, जगामधला परमार्थच फक्त साधूच्या कृपेमुळे. काय म्हणायचं आहे? खरं सांगा, तुकोबाराय जर बोललेच नसते, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर, जर तुकोबाराय हे बोललेच नसते तर काळा असणारा देव सुंदर आहे हे आपल्या बळावर आपल्याला कळलं असतं? नाही, कळालंच असतं 100%. अहो, रात्री घरी जाता जाता, कीर्तनावरून घरी जाता जाता जर एखादी दोरी पडलेली दिसली रस्त्यावर आणि ते जर थोडीशी नागमोडी आकाराची असली तर लोक तिला सुद्धा साप म्हणतात. बरोबर आहे? मग काळा असणारा देव गोरा आहे हे स्वतःच्या बुद्धिमत्ताच्या बळावर जगाला कळालं असतं? किंवा जाऊ द्या, रूप पाहता लोचन सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा. कोण म्हटलं असतं त्याला पाहिल्यानंतर हे साधनी हे बुद्धी सुख होतं? अहो, नटखट असणारा ज्यांनी चोऱ्या केल्या त्या भगवान कृष्ण जीवन चरित्र जर आपण विचार करण्याचा प्रयत्न केला, बाल्य अवस्थेमध्ये ठीक आहे, पूर्ण इंदू सुंदर मुखादर बिंद नेत्रात ठीक आहे, परंतु जगानं अद्याप सुद्धा त्याच्याविषयी बोलताना म्हणावं, अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुर रेणुर्मधुरा पाणिर्मधुर पादो मधुरा नृत्यं मधुरं सत्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. तो सर्वांगानं मधुर मधुर आहे. कोणी सांगितलं? आम्हाला साधूंनी सांगितलं. त्यावेळेस कुठेतरी कळलं. साधूंनी प्रत्येक चरित्राचं वर्णन केलं. जाऊ दे, एक थोडासा मुद्दा आहे म्हणून सांगून जातो. उद्या सकाळचं कीर्तन आहे माझं जेजुरीला. कुठं? जेजुरी. जेजुरीच्या खंडेरायाविषयी बोलत असताना आज प्रत्येकाचं जीवनचरित्र माहिती आहे प्रत्येकानं, पण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी जगाच्या पाठीवर असं एकही ठिकाण नाही की ज्या ठिकाणाच्या जीवनचरित्राचं चिंतन शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी केलं नाही. अभंग भाषा लोकांना कळत नाही म्हणून गवळणीची रचना केली. गवळणी सुद्धा लोकांना रुचत नाही म्हणून काही लोकांकरता त्या ठिकाणी भारूड प्रकरणाची रचना केली. त्या भारूड प्रकरणामध्ये सुद्धा काही जोगवे मागले, काही रोडगे मागितले, काही जातं मागितलं, काही फुगडी त्या ठिकाणी मांडली. त्यातलं एक प्रकरण आहे, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावधवली भजनी लागा देव करा कैवारी, सावधवली भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. सावधवली भजनी लागा देव करा कैवारी, सावधवली भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. भगवान श्री देवादिदेव महादेव एका स्वरूपानं अवतीर्ण झाले. मलिमल्ल नावाचे दैत्य होते मलिमल्ल, आणि त्या मलिमल्लांना वर होता की त्या मलिमल्लांचा वध करण्याकरता जर कोणी गेलं आणि त्यांचा रक्ताचा थेंब जर जमिनीवर पडला तर त्या प्रत्येक थेंबापासून परत नवीन मलिमल्ल तयार होते. मग काय झालं? भगवंतांनी 2 अवतार त्या ठिकाणी धारण केले. म्हणजे भगवान शंकरांचा वेगळा आणि पार्वतीचा वेगळा. म्हाळसाई
माळसा अवतार आणि खंडेरायाचा अवतार. खंडेराय का म्हटलं, खंडा नावाचं एक शस्त्र होतं, तलवार होती पण फार मोठी, त्याला खंडा नावाचं शस्त्र. अजूनही जगाच्या पाठीवर 4 प्रकारानं खंडेराय पाहण्याकरता भेटतात. एक चतुर्भुज स्वरूप आहे, एक शिवलिंग स्वरूपामध्ये आहे, एक पूज्य खंडेरायाच्या स्वरूपामध्ये आहेत आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असणारे टाक असतात. टाक ज्यांचं कुळदैवत आहे ते टाकीच्या स्वरूपानं खंडेराय येत आहेत आणि खंडाच्या स्वरूपाने त्या ठिकाणी खंडेराय आहेत. याच्यामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी वर्णन केलं, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमनगरावारी. प्रेमनगराची वारी करणारे 2 आहे, अहम आणि सोहम. अहमला टाकायचं आणि सोहमला धरायचं आहे. हे तत्वचिंतन त्या ठिकाणी जर आपल्याला मांडलं नसतं, सगळे अहम घेऊन गेले असते. त्या जेजुरीच्या गडावरचा एक नियम आहे, म्हणजे खंडोबा म्हटलं, चंपाषष्ठी म्हटलं की लोकांना फक्त खंडोबा आठवतो, परंतु फक्त खंडोबा नाही, खंडोबा आणि म्हाडसाई म्हणजे महादेव आणि पार्वती दोघांचं जीवनचरित्र, प्रेम स्वरूपाचा अवतार खंडेरायाचा अवतार आपल्याला पाहण्याकरता मिळतो. चंपाषष्ठींचे फार मोठे मोठे उत्सव नाशिक जिल्ह्यामध्ये असतात. त्याच्या निमित्तानं माहीत झालेलं हे सगळं जीवनचरित्र, हे चिंतन आहे. आपण अजूनही जर नवीन लग्न झालं आणि जर तिकडे जर गेलो जेजुरीला, तर काय प्रथा आहे तिथली? हा, खांद्यावर घ्यायचं आणि किमान नवरीची तब्येत पाहून, समजा तुम्ही अख्खे सुद्धा जाऊ शकता, किमान 5 पायऱ्या चढायच्या. पण शास्त्रकारांचं वर्णन आहे, बाई तुला खांद्यावर घेतलं, फक्त खांद्यापर्यंतच राहील, डोक्यावर बसू नको. हे खंडेरायाचं जीवनचरित्र आहे, प्रेम. मग या म्हाडसाईला एवढं महत्व का दिलं गेलं तिथं? तर साधू संतांनी वर्णन केलं त्याच्यामुळं, की बाबा ऐका, तुमचा सुद्धा अवतार जरी असला तरी हा अवतार पूर्ण याच्याकरता नाही. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही वार करायचे, या मलिमल्लाचे रक्ताचे थेंब जमिनीवर जर पडले असते ना, तर हजारो पटीने मलिमल्ल वाढले असते. पण जेव्हा तुम्ही वार करायचे ना, त्यावेळेस त्यांचा रक्ताचा थेंब जमिनीवर पडण्याच्या आधी ती म्हाडसाई काय करायची, एका पात्रामध्ये ते जमा करायचे. तो रक्ताचा थेंब जमिनीला स्पर्श होऊ दिला नाही, म्हणून मलिमल्लाचा त्या ठिकाणी उद्धार झाला. म्हणून पूर्णोत्तम अवतार खंडेरायाचा नाही, खंडेराय आणि म्हाडसाई एकत्रित संयुक्त विद्यमानाला अवतार त्या ठिकाणी मानला जातो. मुद्दा फार विस्ताराचा आहे, मला सांगायचं एवढं आहे. एवढं बारकाईचं चिंतन जर आपल्या पुढे कोणा मांडितलं असेल तर ते शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी मांडलं, तुकोबारांनी मांडलं. अजूनही बारीक बारीक चिंतन करा. 3.5 शक्तिपीठ आपण जगाच्या पाठीवर पाहतो, 3.5. त्यातल्या एका पीठाधीशच्या ठिकाणून श्रद्धेय महाराज या ठिकाणी आलेले आहेत. तुळजापूर, माहूरला रेणुका माता, कोल्हापूरला महालक्ष्मी माता आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी माता. पण कधीतरी एकांतात जाऊन चिंतन केलंय का? 3 शक्तिपीठ जर पूर्ण होऊ शकत होते, तर मग 3रं अर्ध राहण्याचं कारण काय? त्याचं चिंतनच आहे. तिथं फक्त एकट्या देवाला मानून चालत नाही किंवा एकट्या देवीला मानून चालत नाही, संयुक्त विद्यमानाचे अवतार आहे सगळेचे सगळे. अजूनही तुळजापूरला जा, तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या बाहेरच भगवान श्री देवादिदेव महादेवाची स्थापना आहे. शक्ती अधिक पीठ बरोबर शक्तिपीठ, हा एक शब्द नाही, 2 शब्दाचे एक आहे. शक्ती म्हणजे महाशक्ती आणि पीठ म्हणजे पीठाधीश्वर परमात्मा, दोघं एका ठिकाणी जिथे नामतात तेच पूर्ण शक्तिपीठ. तुळजापूरला गेलात तर त्या तुळजापूरला आई भवानी माता सुद्धा आहेत आणि भोलेनाथ जमदग्नी या स्वरूपानं आई साहेबांच्या मंदिराच्या बाहेरच वास्तव्याला राहतात. कधी गेलात तर महाराजांना संपर्क करा, निश्चित दर्शनाला जा. माहूरला गेलात तर रेणुका मातेच्या मंदिराच्या समोरच देवादिदेव महादेव त्या ठिकाणी नांदताना दिसतात. कोल्हापूरला गेलात महालक्ष्मी मातेच्या समोर देवादिदेव महादेव नांदताना दिसतात. पण तुम्ही वणीला जा, महादेवही आहे आणि आधी माता भगवती सुद्धा आहे. फक्त अडचण अशी आहे, भगवती वरती आहे आणि भगवंत खाली आहे. नुसतं एवढं अंतर निर्माण झालं तर ते शक्तिपीठ सुद्धा पूर्ण न होता अर्ध त्या ठिकाणी मानलं गेलं. मग कल्पना करा, समाजातील ते जे लोक म्हणणार आहेत देवीच मोठी, देवच मोठे, हाच पंत मोठा, तर लक्षात ठेवा त्यांचे किती तुकडे होतील. इथून सांगण्याचा हा विषय नाही. साधू संतांनी आम्हाला एकच वर्णन करून सांगितलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम. आमचे तुकोबाराय एवढे श्रीमंत आहेत की तुकोबारांनी तोंड भरून वर्णन करावं पांडुरंगाचं, इथपर्यंत बोलावं की विठ्ठला वाचून ब्रह्म जे बोलती वचन ते संती मानू नये. ब्रह्म म्हणायचं तरी पांडुरंगाला म्हणावं, एवढी एकनिष्ठ. पण एवढे एकनिष्ठ असून सुद्धा तेच तुकोबाराय ज्यावेळेस भोलेनाथांचा प्रसंग येत असतो त्यावेळेस हे तुकाराम महाराज भोलेनाथांविषयी पत्रव्यवहार करत असताना काय म्हणतात, तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ, कृपा कराल ती थोडी,
पाया पडिलो भराडी, याचा अर्थ भेदाभेद त्या ठिकाणी का नाही, कारण श्रीगुरूंचं सानिध्यच असं प्राप्त झालं. आली मुखा वाटे अमृत वचने, नुसते शब्द नाही आले. शब्द जर आले असते तर महाराजांचंच वचन आहे, शाब्दिकाचे काम नाही येथे, परंतु अमृत वचने, अमृत वचन आली. आणि त्या अमृत वचनाची फलश्रुतीच एवढी आहे की अमूलाग्र परिवर्तन श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनामध्ये झालं. म्हणून महाराज बोलतात, आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संतजनी माय बापे, आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नो हे जन्म विठोबा. आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नो हे जन्मे, त्यांच्या मुखारविंदातून अमृत वचन आली. जगाच्या पाठीवर फक्त 2 ठिकाणी अमृत मानल्या गेलेलं आहे, एक भगवंताचं नाम आणि दुसरं संतांच्या श्रीगुरूंच्या मुखातून आलेली शब्द. बाकी अमृत कुठंच नाही. जास्तीत जास्त पाहिलं तर तुमच्या परिसराला अमृत तुल्य भेटू शकतं, पण अमृत नाही. आता त्यालाही तुल्यामध्ये कोणी बसवलं काय माहित. अजून एकदा प्रयत्न होत असतो बा अमृता करता. कुठे? कोजागिरी. चंद्र अमृते सोखे सेववी, कोजागिरीच्या दिवशी लोक आधीपासून 8-8 दिवसापासून बुकिंग करतात. 10 लिटर 20 लिटर रात्री गच्चीवर नेतात पातेलं, त्याच्यामध्ये पातेलं भरून दूध टाकतात. दूध घोटायला सुरुवात होते. एक नजर वर, एक खाली, एक वर, एक खाली. कशा करता? आलं काय अमृत? आलं का अमृत? त्याला काही घेणं नसतं अमृताशी. त्याला फक्त दूध घट्ट होण्याशी मतलब आहे. दूध घट्ट झालं की आपोआप त्याच्यामध्ये अमृत येतं. मग ही मुलं ते अमृतानं युक्त असणारं दूध पितात राजू भाऊ, आणि हळूहळू अमर होतात. आहे का नाही? कारण तेवढ्यावर भागत नाही ना. अमृत पिल्यानंतर आहे का नाही? फार वाईट दुर्दशा आहे. मला तो विषय मांडायचा नाही. ही अमृत नाही, परंतु 2 अमृत. एक भगवंताचं नामचिंतन, कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले, मन माझे गुंतले, विषय सुख, विषय सुख, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा. नामचिंतन अमृता समाज. श्रीमद भागवताच्या सुरुवातीला व्यासांनी एवढं सुंदर वर्णन केलंय. अज्ञान ध्वंस विध्वंस, कोटी सूर्य समप्रभा, सुताख्याही कथा सारम, मम कर्ण रसाय. हे सूत महाराज, अज्ञान रूपी अंधकार घालवण्याकरता तुमच्या ठिकाणी असणारं ज्ञान हे कोट्यावधी सूर्यचंद्राप्रमाणे.
त्याच्यामुळे तुम्ही काय करा, तुमच्या चरणावर विनंती आहे, अमृताप्रमाणे काम करणारी एखादी रसमय कथा मला सांगा. मम कर्ण रसायनम, कानाच्या माध्यमात जे अमृताचं काम करीन, भगवंताचं नामचिंतन अमृत. आणि दुसरं, आली मुखा वाटी अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे. अगदी उत्तीर्णता त्यातून होताच येणार नाही, हे संत वचन आहे. आणि तुकोबराय बोलतात, आज एवढ्या आम्ही कथा कीर्तन प्रवचन करतोत ना, तर लोक आमच्या चरणावर लोटांगण घेतात, पण तुकोबराय स्वाभिमानानं बोलतात, आम्हाला आमचा व्यवस्थित शृंगार करून इथपर्यंत पोहोचवण्याचं सगळं श्रेय जर कोणाकडे असेल तर ते आमच्या श्रीगुरूंच्या चरणावर आम्ही अर्पण करतो. अभंगाच्या शेवटच्या म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका 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 म्हणे उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ. शृंगारीले बाळ बाबतुके, शृंगारीले बाळ बाबतुके, शृंगारीले बाळ बाबतुके, आली मुखवाटे अमृत वचन, आले मुखवाटे अमृत वचन, आले मुखवाटे अमृत वचन, आले मुखवाटे अमृत वचन. शृंगारीले बाळ कवतुके, शृंगारीले बाळ कवतुके, शृंगारीले बाळ कवतुके, आली मुखवाटे अमृत वचन, आली मुखवाटे अमृत वचन, आली मुखवाटे अमृत वचन, आली मुखवाटे अमृत वचन. उत्तीर्णता येणे नोहे जन्म, उत्तीर्णता येणे नोहे जन्म,
शंकर जटा समाये जटा शंकरी नाम परायो है जटा शंकरी नाम परायो है विभुवनी आरन पायो शृंगारिले बाळ कौतुके तुकोबऱ्यांचा स्वाभिमान बघ किती आहे. आपल्या सरकारला जर बोलायची कला अवगत झाली तर लोक स्वाभिमानाने बोलतात हे या पठ्ठ्याचं आहे, पण तुकोबराय काय बोलतात माहिती आहे? उदार कृपाळ आमचे श्रीगुरु उदार आहेत, आमचे साधू कृपाळ आहेत की त्यांनी आम्हाला शिकवलं, शृंगार केलं आणि शृंगारयुक्त पूर्ण भावनेनं आम्हाला जगाच्या समोर मांडलं. महाराजांची प्रमाण सुद्धा एवढे गोड आहेत. कृपया केली संत जनी माझी अलंकारी वाणी प्रीती लाविली कीर्तनी तुका चरणी लोडत से धरीन जीवे न सोडी पाय धरीन जीवे न सोडी पाय. कृपया केली संतजनी माझी अलंकारिली वाणी प्रीती लाविली कीर्तनी तुका चरणी लोडत असे. एवढा आम्हाला अधिकार संपन्न करून जगाच्या समोर मांडलं. हे सगळे उपकार जर कोणाचे असतील तर ते साधूचे, ते संतांचे, श्रीगुरूंच्या कृपेचे लक्षण आहे. म्हणून तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुकी आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे. जगाच्या पाठीवर अलीकडच्या काळाचा जर विचार केला तर प्रत्येक कुटुंबामध्ये, समाजातल्या प्रत्येक गल्लीमध्ये जर विचार केला तर प्रत्येक व्यक्ती आज स्वतःच्या दुःखामध्ये जेवढा दुःखी नाही तेवढं दुसऱ्याच्या सुखाला पाहून त्याला दुःख होतं. माझ्या घरी हे नाही याचं दुःख कमी नाही, पण दुसऱ्याच्या घरी हे माझ्यापेक्षा आधी आलं याचं दुःख जगाच्या पाठीवर फार आहे. आणि या दुःखाच्या लवलेशाने आपल्याला स्पर्श करू नये याच्याकरता जगाच्या पाठीवरचा एक उत्तम राजमार्ग जर कोणता असेल तर तो परमार्थिक मार्ग आहे. याच्या व्यतिरिक्त उत्तम सुख आनंदाची अनुभूती घेण्याकरता दुसरा प्लॅटफॉर्म कुठेच नाही, कुठेच नाही. गोपिका ह्या त्याजान साक्षात वेदगर्भीच्या श्रुती, वेदातील श्रुती आहेत. पण तरी सुद्धा आम्ही 2-4 वर्ष शिकलो की महंत होतो, आचार्य होतो, महामंडलेश्वर होतो, 1008 हो, श्री 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 होत असतो नाही का. प्रत्येकाला अपेक्षित आहे नंतर वेदांताचार्य होत असतो. परंतु एवढी मोठी पदवी घेण्याकरता ज्यांना 20-20, 25-25 वर्ष शिकावं लागतं त्या वेदांतातल्या अधिकार संपन्न असणाऱ्या श्रुती माता भूतलावर आल्यात आणि हातात लोणाच्या गोड्या घेऊन कृष्णाला म्हणतात, कृष्णा माझ्याकडे आला तर एवढा गोडा तुला खाण्याकरता देते.
कारण त्यांना कळालं याच्यामध्ये सुद्धा जो अधिकार नाही तो खाली आल्यानंतर आम्हाला प्राप्त होतो. एका हिंदी भाष्यकाराचं वाक्य एवढं गोड आहे, जिंदगी में मुझे कुछ मिले ना मिले, हर घड़ी आपकी बस कृपा चाहिए, नाम की तेरी शोहरत कमा पाऊं मैं, तेरी इतनी सी मुझ पे कृपा चाहिए. सारे ठाट दिया आपने ठाकुर जी, बस इतनी सी कृपा कर देना, शीस झुके बस आपके ही सामने और कहीं नहीं झुकने देना. ही अंतःकरणातली भावना साधूच्या, श्री गुरूच्या आणि भगवंताच्या चरणावर व्यक्त करणं अलीकडच्या काळात फार गरजेचं आहे. आयुष्यभराची पुण्य आपण जर विचार केला, एक दिवस फक्त जीवनचरित्रातला काढा, एकच दिवस, आणि रात्री 10 वाजता चिंतन करा की सकाळी उठल्यापासून तर आता रात्रीच्या झोपेपर्यंत मी दिवसभरात काय काय केलं. दिवसभराचं सारासार चिंतन काढाल ना, त्यावेळेस लक्षात येईल की मी फक्त 10% चांगली कामं केली आहेत, 20% कौटुंबिक कामं केलेले आहेत, आणि राहिलेले 70% मी फक्त इकडच्या गोष्टी तिकडे केलेल्या आहेत, तिकडच्या गोष्टी इकडे केलेल्या आहेत. अलीकडच्या काळातला माणूस स्वतःच्या कानानं कधीच काही ऐकत नाही, दुसऱ्याच्या कानानं ऐकतो आणि तिसऱ्याच्या कानात चौथा आपल्यातलं मिक्स करून भरून देतो. एक लक्षात ठेवा, परमार्थासारखा उत्तम राजमार्ग नाही. एक वाक्य माझं नोट करून घरी ठेवा. लोक म्हणतात हे जे चाली चालतात 10-10, 15-15 मिनिटं, 20-20 मिनिटं, हे आवश्यक आहे का? हे आवश्यकच आहे. ज्याप्रमाणे अध्यात्माची साधना आहे, ज्याप्रमाणे कर्मकांडाची साधना आहे, त्याप्रमाणे जीवनाच्या पाठीवर संगीत ही एक साधना आहे. अलीकडच्या काळामध्ये सुद्धा दुःखानं होरपलेल्या जीवाला अत्यंत आनंददायी स्पर्श करणारा जर मार्ग कोणता असेल तर त्याला संगीत शास्त्राचा मार्ग म्हणत असतात. लक्षात ठेवा, संगीत है ईश्वर की शक्ति, हर सुर में बसे हे राम, रागी जब गाए रागिनी को तो रोगी को भी मिले आराम, त्याला संगीत म्हणतात. या कालखंडामध्ये MS, MD ह्या पदव्या नव्हत्या ना, त्या कालखंडामध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार चालायचे, आणि त्या आयुर्वेदाच्या माध्यमातून बऱ्याचशा कुटी अशा राहायच्या की एका बाजूला पेशंट असायचा, उपचार करायचा, आणि दुसऱ्या बाजूला त्याला आताच्या भाषेत आपण मेडिटेशन करताना जे संगीत ऐकत असतो ना, ते संगीत शास्त्र त्या ठिकाणी तंबोऱ्याच्या याच्यावर, विण्याच्या याच्यावर चालायचं. हे संगीत शास्त्र आहे. आपला भारत खूप श्रीमंत होता. जहाँ साधु संत और ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, हरिओम 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 हरिओम. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक माला, राधा एक माला. जहाँ सूरज सबसे पहले आके डाले अपना डेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. जगाच्या पाठीवरचा एकमेव श्रीमंत देश आहे. या देशामध्ये बालक जन्माला येण्याच्या आधी सुद्धा आईच्या गर्भावर संस्कार होतात, आणि माणूस निकामी झाल्यानंतर नुसत्या शरीरावर सुद्धा संस्कार ज्या देशामध्ये होतात ना, त्या देशाला भारत देश असे म्हणत असतात. 5 देशांना युक्त असणारा देश आहे. आर्यावर्त, अजनाब खंड, भारत, हिंदुस्थान आणि इंडिया. जम्बूद्वीपे भरत खंडे आर्यावर्ते भारत भूमि एक नगरी है, विख्यात अयोध्या नाम. यही जन्म भूमि है परम पूज्य श्री राम की. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम. ज्या भूतलावर प्रभू श्रीरामचंद्रांसारख्यांचा, भगवान गोपाल कृष्णाचंद्रांसारख्यांचा अवतार झाला ना, त्यांच्या पदस्पर्शाने वात्सव्याने पावन निपुण ती भूमी आहे. आणि त्यात महाराष्ट्र एवढा विशेष आहे. फक्त 100-150 किलोमीटरचं अंतर जाऊ द्या, प्रत्येक 100-150 किलोमीटरवर आपल्याला एका साधू संतांचा अवतार पाहण्याकरता मिळतो. फक्त 100-150 किलोमीटरचा अवतार सोडा, प्रत्येकाकडे कुठेतरी दैवत आहे. एखाद्या देवाचा अवतार आहे, एखाद्या देवीचा अवतार आहे, एखादे साधू अवतरण झालेले, एखादे अवलिया महात्म्य अवतीर्ण झालेले आहेत. आणि त्यामध्ये आपलं ग्राम दाताळा विशेष.
श्री गुरु आचार्य वेदांताचार्य श्री गुरु भाऊंच्या वात्सव्याने जन्म आणि पुनीत ही भूमी. डाव्या साईडला आपण गेलात आदिशक्ती मुक्ताबाई आपल्याला कुशीत घेण्याकरता तयार आहे. वरच्या भागाला गेलात श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला कुशीत घेण्याकरता तयार आहे. या मार्गाने निघलात आईसाहेब तुळजा भवानी पासनं तर सोपान काकापासून ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला कुशीत घेण्याकरता तयार आहे. कोणत्याही परिसरामध्ये तुम्ही जा, आपल्याला एक दैवत पाहण्याकरता मिळेल. जाता जाता एकच वाक्य तुम्ही आपले आहेत, मी तुमचा आहेत म्हणून तुम्हाला सांगून जातो. व्यावहारिक जीवनामध्ये वाटचाल करत असताना एखादा व्यवहार कमी राहिला तर चालेल, पण आपल्यामुळे एखादा व्यक्ती, परमार्थाची व्याख्या काय माहिती आहे का तुम्हाला? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पाठ केले हे परमार्थाची व्याख्या नाही. मी प्रमाण देऊन गेलो, शाब्दिकाचे काम नाही येते. मला मुद्दा असं सांगायचा आहे, कदाचित तुमच्याच्यानं एखादं कीर्तन कमी ऐकण्यात आलं तरी चालेल, फार धावपळ करू नका. पण आपल्यामुळं कोणाचं मन दुखवल्या जाणार नाही याची फक्त दक्षता घ्या. जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा परमार्थ. आणि सकाळी काकडाई केला, विष्णू सहस्रनामाला हजर आहे, ज्ञानेश्वरीचे पारायणाला आहे, कथेला आहे, हरिपाठाला आहे, कीर्तनाला आहे. पण रोज पारायण झाल्या कोणाची टिंगलटवाडी केल्याशिवाय जमत नाही, कीर्तन झाल्याशिवाय झाल्यानंतर याचं त्याचं बोलल्याशिवाय जमत नाही. असे तुम्ही कितीही पारायण करा, याच्यानंतर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होणे नाही. शास्त्र असं सांगतं, ज्याचं अंतःकरण निर्मळ आहे, दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी, तुका म्हणे सांगू किती त्यासी भगवंताच्या, जे कारण जले गांजले त्यासी शास्त्रकार सांगतात, दया करणे जे पुत्रासी. आपला अपमान व्हावा असं आपल्याला कधी वाटतं का? आपल्या लेकराचा अपमान व्हावा असं वाटतं का? मग जी औपचारिकता आपल्या सोबत आपल्याला चुकीची वाटते ना, ती इतरांसोबत कधी करू नका. इतरांची तुलना आपल्याशी करू नका ना आपली तुलना इतरांशी करू नका. काही सांगता येत नाही. आजपासून 4 वर्ष आधी पंडित मिश्राजी, तुम्हाला माहित आहे, कर्मकांडाच्या पूजा करायचे. काय करायचे? कर्मकांडाच्या पूजा करायचे. कोणी विचार नव्हता केला. आणि त्या कालखंडामध्ये ज्यांनी त्यांच्याशी वैरत्व केलेलं असेल, आज देशव्यापी स्तरावर त्यांची कीर्ती आपण पाहत असतो. जरी होय राणा रंक त्याचा, कधीच विचार नका करू. ज्ञानोबारायांची एका कालखंडामध्ये झोडी पाडली लोकांनी. मांडे खात असताना मुक्ताबाईच्या हातातलं खापर फोडून टाकलं. आज स्वतःच्या मायबापाची म्हणजे 4थ्या पिढीची नावं आपल्याला आठवत नाही स्वतःच्या रक्ताची, पण ज्ञानोबारायांना अजून आपण विसरण्याकरता तयार नाही. चिंतन करा एकांतात बसल्यानंतर की नेमकं आमच्या मायबापामध्ये आणि या साधू संतांमध्ये काय फरक होता. तुम्हाला चांगलं करता येत नसेल, नका करू. कोणतीही गोष्ट असो, सामाजिक असो, आर्थिक असो, कौटुंबिक असो किंवा पारमार्थिक असो, चांगलं नका करू. पण किमान कोणाच्या एखाद्या चांगल्या उत्तम मार्गामध्ये तुम्ही आडकाठा बनवू नका. हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. आदरणीय श्रद्धेय पूजनीय गणपत बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. गावाच्या बाहेर एकांतामध्ये मंदिर आहे, शिवालय आहे आपल्या गावामध्ये. सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या शिवालयाच्या पूजेपासून सगळ्या कार्यक्रम अटेंडन करण्यापासून तर अन्नदानाच्या सगळ्या क्रियेपर्यंत महाराज गावामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात. ही नम्रता मानवी जीवनामध्ये कायम आपल्या अंतःकरणामध्ये जी निर्माण होत असते ना, ही कृपेशिवाय कधी प्राप्त होत नाही. तुमच्यामध्ये भगवंतानं दिलेले जे गुण आहेत हे लोकांना दाखवू नका. लोकांनी म्हणायला पाहिजे, लोकांना कळायला पाहिजे, लोकांना त्या गोष्टीची अपेक्षा व्हायला पाहिजे, लोकांना त्या गोष्टीची ललाईता व्हायला पाहिजे की महाराज हे तुम्ही सांगा, तुमच्या मुखातून गोड वाटतं. लोकांना वाटायला पाहिजे महाराज पकवास तुम्ही वाजवा, हा तेव्हा गोड वाटतो. लोकांना इच्छा व्हायला पाहिजे महाराज गायन तुम्ही करा, तुम्ही गायलं की खूप सुंदर वाटत असते. आमच्या श्रीगुरूंचं एक वाक्य सांगतो आणि थांबतो. जगाच्या पाठीवर हजारो लोक आहेत जे पकवास शिकत असतात, हजारो बोल त्यांना येतात, परंतु जोपर्यंत त्या पकवासाला वाटत नाही ना मला कृष्णा महाराजांनी वाजवावं, तोपर्यंत किती बोल येऊ नको होत नाही. पाठांतर करणारे हजारो साधक या जगाच्या पाठीवर आहे, पण त्या भागवताला, त्या भागवताच्या आराध्य देवतेला, त्या भगवान कृष्णाला वाटायला पाहिजे की हे श्लोक या व्यक्तीच्या मुखातून बाहेर यायला पाहिजे. त्यावेळेस ती कृपा होत असते आणि त्यावेळेस व्यासांचं आसन आपल्या वाटेला येत असतं. गाण गंधर्वाच्या देवतेला वाटायला पाहिजे की हा राग वडसे कापसे बाबांच्या मुखातून यायला पाहिजे. त्यावेळेस त्याच्यामध्ये नुसतं गायन नाही तर त्याच्यामध्ये भाव निर्माण होत असतो. आणि भावे विन देव, भावा विरहित केलेलं फक्त गायन असतं ते देवापर्यंत पोहोचत नाही.
म्हणून जाता जाता आपल्याच गावातील मंडळी आहे सगळ्यांना एक गोड फक्त एक वाक्य सांगून जातो की जगाच्या पाठीवर एखादी घटना ऐकत असताना स्वतःच्या कानानं ऐका, स्वतःच्या डोळ्यानं बघा आणि नंतर स्वतःच्या मुखानं व्यक्त व्हा. पारायण करत असताना पारायणाचा आनंद ज्यावेळेस आम्ही सुद्धा मुखातून सांगतो त्यावेळेस तुम्ही स्वतः कधीतरी ज्ञानेश्वरी आणा, वाचा, अनुभव घ्या आणि जगाच्या समोर मांडा. प्रत्येकाच्या जीवनचरित्रामध्ये एक असा भाग असतो, एका वैश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्हो पात्रेला देवाने मंदिरात जागा दिली. वैश्येची मुलगी म्हटल्यानंतर सुद्धा लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. पण तिनं नुसतं एकदा साधूचं बोट काय पकडलं. आज तुम्ही पंढरपूरला जर गेलात ना तर पांडुरंगाचंही दर्शन घेण्याच्या आधी कान्हो पात्रेचं दर्शन घ्यावं लागतं. कशाची फलश्रुती आहे? साधूच्या कृपेची. प्रयत्न करा. श्रीगुरूच्या साधूच्या भगवंताच्या सानिध्यात कसं राहता येईल. उद्याचा दिव्य दिवस आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. प्रतिवर्षी आपल्या सप्ताहामध्ये हा दिवस येत असतो कारण आपला वसंत पंचमीचा हा उत्सव आहे. उपस्थित असणाऱ्या सगळ्या प्रभू प्रेमी भक्तांच्या चरणी प्रेमपूर्ण भावना समर्पित करतो. आदरणीय श्रद्धेय पूजनीय कथा व्यास असणारे अर्पित कृष्णजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सहकारी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे पिताश्री माताश्री सगळ्यांच्या चरणी प्रेमपूर्ण भावना समर्पित करून आपली बालगोपाळ ज्येष्ठ युवक टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणी प्रेमपूर्ण भावना समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर